मित्रांनो, मी प्रणव आणि तुम्ही पाहत आहात PM व्लॉग्स. तर आज आपण भटुरे खेकडे पकडायला चाललोय आणि माझ्यासोबत आहे आज सनी आणि गोट्या. बघू शकता माझ्या मागं मागं चाललेत ते. आणि आपल्यासोबत राजा पण आहे, पण राजा पुढे गेलाय. दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, राजा पुढं पुढं चाललाय आणि आता आपण चाललोय तिकडच जायचे आपल्याला खेकडे पकडायला सुद्धा. इकडे एक झुरा आहे, त्या झुऱ्याला आपण भटुरे खेकडे पकडायला चाललोय. तर मित्रांनो, आता त्या झुरीपाशी येऊन पोहोचलोय. इथं खालच्या साईडला ती झुरी, पुढच्या साईडला झुरी ती. तर आता झुरीपाशी जातो आणि बघतो झुरीला खेकडे आहेत का नाही भटुरे. तर पोहोचलोय मित्रांनो त्या झुरीला. आता बघूयात खेकडे मिळतात का आपल्याला भटुरे. मित्रांनो, ह्या झुरीला पाणी ना डोंगरावरून आलेलं असते आणि त्याच पाण्यात भटुरे खेकडे असतात. अशा दगडी आहेत, या दगडी पलटी मारून यांच्या खाली खेकडे आहेत का आपण बघणार आहे. तर सनी दगड पलटी मारतोय. मित्रांनो, या दगडी खाली बघतो खेकडा आहे का. बाबो, साप आहे रे. बघा मित्रांनो, किती मोठा साप आहे. मित्रांनो, त्या दगडाखाली लय मोठा साप होता. तर दुसऱ्या दगडांखाली बघूयात खेकडे आहेत का. सनीन ते तर घाबरलेत, ते म्हणतात आम्ही शूट घेतो, आम्ही काय आता दगडी पलटी करणार नाही. मित्रांनो, या दगडी खाली तर खेकडा निघला ना. दुसरीकडे जाऊन बघूयात वरच्या साईडला आहेत का खेकडे. मित्रांनो, एवढ्या दगडी पलटी केल्यानंतर एक दगडाखाली आपल्याला बारीक खेकडा मिळाला. दुसरे खेकडे बारीकच असतात, मी दाखवतो तुम्हाला पकडून. हे बघा मित्रांनो, हा आहे भटुरा खेकडा. आपण याला ठेवायसाठी बारीक पिशवी आणली आहे, कारण की हे खेकडे बारीकच असतात, त्याच्यामुळे बारीक पिशवी आणली आहे. तर दाखवतो मी तुम्हाला पिशवी केवढी येते. ही बघा मित्रांनो, ही बारीक पिशवी आहे. पिशवी म्हणजे हा बारीक गांजवा आहे, बारीक मासे ठेवायचा. त्याच्यात आपण हे खेकडे ठेवणार आहेत. बारीक बारीकच असतात हे, पण हे चवीला खूप भारी असतात. मित्रांनो, एवढा टाइम तिथं मेहनत करून फक्त एकच खेकडा मिळाला. एवढ्या दगडी चालल्यात आपण, तिथं साप मिळाला पण खेकडे नाही मिळाले आपल्याला. त्याच्यामुळे आपण आता दुसऱ्या जागेवर आलोय. इथं खेकडे मिळतात का बघू. हे बघा मित्रांनो, भटुऱ्या खेकड्याचं पिल्लू मिळालंय. हे परत आपण सोडून देणार आहे, कारण की ह्या पिल्लाचं काही काम नाही आहे. मित्रांनो, दुसरा चांगल्या साईजचा खेकडा मिळालाय. हे एवढ्यांलेच होतात भटुरे खेकडे, याच्यापेक्षा मोठी साईज होत नाही यांची. तर आता हे ठेवून घेऊ पिशवीत. दगड उचलणार याच्यात तरी मोठा खेकडा मिळाला पाहिजे. दगड तर उचललाय मित्रांनो, पण खेकडा काही दिसत नाही याच्यातून खाली. वाटलं होतं एवढा मोठा दगड उचलल्यावर एक खेकडा मिळून मोठा, पण काही मिळालेलं नाही. ही अशीच बारीक बारीक पिल्ले आहेत, ही काय आपल्या कामाची नाहीत. मित्रांनो, छोटे छोटे खेकडे मिळतात आपल्याला, तरी पण आपण मोठे खेकडे पकडायचा प्रयत्न करू. आणि पाऊस आलाय त्याच्यामुळे काही शूट करता यायचे नाही. पाऊस गेल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला किती खेकडे पकडलेत काय. मित्रांनो, पाऊस गेलाय, 5-6 खेकडे मिळालेत. हे बघा, असलेच साईजचे आहेत सगळे. आणि हे खेकडे एवढ्यालेच मोठाले होतात. तर बघूयात सगळे किती खेकडे मिळतात आपल्याला. मित्रांनो, हे बघा, आतापर्यंत सर्वात मोठी खेकडे ही पण आपण घेणार आहे. मित्रांनो, हे बघा, एवढे खेकडे मिळालेत. हे एवढे छोटे छोटे साईजचे आहेत. हे बघा कसे बाहेर निघतात. तर आता पटापट यांना जाऊन घराकडे जातो. यांची अजून रेसिपी पण बनवायची आपल्याला. आज एक नवीन रेसिपी बनवणार आहे, कुरकुरीत. तर ती तुम्हाला पुढं पाहायला मिळेलच.
हे बघा मित्रांनो, घराकडे जाता जाता आपल्याला हे रान हळदीचं झाड दिसले आणि तिला फूल बघा किती मस्त आलंय. हे तिचं फूल आहे. हे अशी बरीच झाडं आहेत इथं. साप कांद्याचं पण झाड आहे. हे बघा, हे साप कांद्याचं झाड आहे. बघा रान हळदीची किती झाडं आहेत इथं. बरीच झाडं आहेत रान हळदीची आणि साप कांद्याचं एकच झाड आहे. पण ही झाडं बारीक बारीक आहेत, त्याच्यामुळे यांना फुलं नाही आली. आणि हे झाड मोठं झालंय त्याच्यामुळे याला फुलं आलंय. बघा इकडं वरती अजून पण फुलं आलेली झाडं आहेत, ती पण दाखवतो मी तुम्हाला. ही बघा, ही झाडं आहेत ती फुलं आलेली मोठी झालेली आणि त्यांची फुलं बघा किती सुंदर दिसतात. ही रान हळदी मित्रांनो या झुरीला खुबे पण भरपूर आहेत. खुब्यांची पण आपण व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला दाखवतो कशा साईजचे खुबे आहेत. हे बघा अशा साईजचे बरेच खुबे आहेत. इकडं परत इकडं हे बघा, एकाच जागेवर आपल्याला 4-5 खुबे मिळाले तर अजून पण आहेत. हे बघा, हे बरेच खुबे आहेत इकडं. तर हे खुब्यांची पण आपण एक रेसिपी बनवणार आहे एक दिवशी. पण आता पहिले खेकडींची रेसिपी बनवून घेतो. हे खुबे आपण इथंच सोडून देऊ, म्हणजे नंतर आपण खुब्यांची रेसिपी बनवणार आहे तेव्हा आपल्याला हे कामं पडतील. जाता जाता एक वेगळ्या प्रकारचं पण साप कांदा बघायला मिळाला आहे, ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा सफेद कलरचा साप कांदा आहे आणि त्याच्या मुळापाशी हे काहीतरी आलेलं आहे फळ, ते पण दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे फळ आहे मित्रांनो. हे काय तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करून सांगा. हे असं आहे बियांसारखं सगळीकडून. आणि हे साप कांद्याचं झाड मोठं आहे मित्रांनो. हे बघा किती लांबपर्यंत पसरलेलं आहे. मित्रांनो जाता जाता अजून एक खेकडा दिसलाय आपल्याला. चांगल्या मोठ्या साईजचा आहे, सगळ्यात मोठा जम्बो साईजचा आहे. तर बघूयात. त्या दगडी खाली जाताना बघितलाय तो सनीने आणि गोट्याने. हे बघा मित्रांनो, सगळ्यात मोठ्या साईजचा आहे हा. तर आता याला ठेवून घेऊ आणि पटापट. हे बघा मित्रांनो, एवढे खेकडे मिळाले तर आपल्याला भटुरे. तर आता साफ करून घेऊ पटापट आणि मग यांची रेसिपी बनवतो. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण साफ करणारे दाखवतो मी तुम्हाला. हा खेकडा आहे ना, याची ही खालची साईड आहे ना, हे काढून घेणार आहे. बस एवढंच करायचं. ह्या खेकड्यांमध्ये काही जास्त घाण नसते, तेवढंच असते. ते काढून टाकलं म्हणजे खेकडे साफ झाले. तर आता पटापट सर्व खेकडे साफ करून घेतो. हे असे मित्रांनो खेकडे साफ झालेत. आता पटापट खेकडे बनवायला मसाला काढून घेऊयात आणि लगेच कुकिंग करायला घेऊयात खेकडे. मित्रांनो आजची व्हिडिओ एकदम साधी सिंपल आहे. तर मसाले घेतलेत आपण. हे बघा, हा घरचं लाल तिखट आहे, हे टाकणार आहे. जरा तिखट बनवणार आहे आपण, म्हणजे तिखट असलं म्हणजे खायला मजा येईल. आणि यांना एकदम कुरकुरीत बनवणार आहे. मीठ, हळद पावडर, हे सगळं मिक्स करून घेऊया. हे बघा मसाला किती भारी लागलाय. सगळ्यांना चांगला मसाला लागलाय मित्रांनो. तर आता यांना जरा 5 मिनिटं मॅरिनेट व्हायला ठेवूयात. कढईत तापत ठेवूयात मित्रांनो. लहान लहान खेकडे त्याच्यामुळं छोटीच कढई घेतली आहे. याच्यात थोडंसं तेल टाकूयात. तेल गरम होऊन देऊ. मित्रांनो तेल चांगलं तापलंय आणि आपल्या खेकडी पण मॅरिनेट करून 5-10 मिनिटं झालेत. आता खेकडी याच्यात सोडून घेऊयात त्याला.
खेकडे सोडून झालेत. चांगले परतायचे हे तेलामध्ये खरपूस होईपर्यंत परतून घेणार आहेत मित्रांनो आपण चांगले. खेकडे फ्राय करताना मित्रांनो एक काळजी द्या, तेल अंगावर ओढून नका देऊ. हे बघा मित्रांनो कसले भारी कुरकुरीत होतात आपले खेकडे. कलर बघा किती भारी आलाय खेकड्यांना आपल्या. तर अजून 5 मिनिटं आपण चांगले परतून घेणार आहे तेलात आणि मग काढणार आहे. मित्रांनो आता चांगले फ्राय झालेत, तर आता काढून घेऊयात. बघा कसे बुडबुडे निघतात. आता पटापट काढून घेऊयात. तर मित्रांनो आपले कुरकुरीत खेकडे तयार झालेत. तर आता खाऊन बघतो कसे झालेत. एकदमच मित्रांनो कुरकुरीत आणि मसालेदार झालेत. एकच नंबर झालेत मित्रांनो. ह्या खेकड्यांची चव नुसती जिभेवर रेंगाळती मित्रांनो. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, तुम्ही पण एकदा करून बघा मित्रांनो. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.